नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अवैध गोमांस विक्री प्रकरणी बारामती येथील फातिमा नगर, जुना मोरगाव रोड, कसबा तालुका, बारामती जिल्हा पुणे येथील असणारा आरोपी तन्वीर हमीद कुरेशी, वय वर्ष 36, राहणार सिकंदर नगर, कसबा, बारामती याच्या असणाऱ्या कत्तलखान्यामधून 1700 रुपये किमतीचे 11.764 किलो वजनाची गोमांस, 500 रुपये किमतीचे लॉर्ड बालाजी स्केल कंपनीचा इलेक्ट्रॉनिक काटा, 100 रुपये किमतीचा लोखंडी सतूर, 100 रुपये किमतीचा लाकडी कुंदा तसेच 2400 रुपये रोख रक्कम त्याच्याकडे केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी जप्त करून आरोपीस आपल्या ताब्यात घेतलाय. सदरचा गुन्हा दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडला असून याबाबतची फिर्याद बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र महादेव शिंदे यांनी दिली असून त्या इसमावर 706/2024 BNS 325 सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5B99A नुसार एंट्री नंबर 33/2024 नुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सविस्तर हकीकत अशी आहे की दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आरोपी तन्वीर हमीद कुरेशी हा फातिमा नगर, जुना मोरगाव रोड येथील कत्तलखान्यामध्ये गोमांस जातीचे जनावरांची कत्तल करून ती विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच त्या कत्तलखानीवरती धाड टाकून पुढील कारवाई केलेली आहे. या कारवाई दरम्यान फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र महादेव शिंदे यांनी फिर्याद दिली होती. सदरील गुन्हा नोंद कामी ठाणे अंमलदार सहाय्यक फौजदार मोरे यांनी कामकाज पाहिले. तसेच पुढील गुन्ह्याचा तपास हे हवालदार जगताप करीत आहे. तसेच या कारवाई दरम्यान मोलाचे सहकार्य बजरंग दलाचे प्रमुख अक्षय देवकाते, सौरभ पवार आणि आकाश शेरे यांचे लाभले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय चांदकुडे, बारामती. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.